शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारची कर्जमाफी योजना शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफ 1.5 लाखापर्यंत सरसकट माफ की 2 लाखापर्यंत सरसकट माफ त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याकडे महाराष्ट्र शासनाच्या लिखित स्वरूपामध्ये आलेली आहे। त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपणास या व्हिडिओ मार्फत आपण घेणार आहोत आणि कोणत्या शेतकऱ्यांना आणि कोणत्या नोकरदारांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही त्या संबंधित देखील संपूर्ण माहिती आपण शेवटपर्यंत देणार आहोत आणि कोणत्या बँकेंना ही कर्जमाफीची योजना ही लागू होणार आहे त्या संबंधित देखील बँकेचे देखील नावे इथे नमूद आहे। त्यामुळे 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा कोणता शेतकऱ्यांविषयी योजना राबणार आहे त्या संबंधित माहिती आपण घेणार आहोत। तर चला सुरू करूया। महाराष्ट्र शासन 2024च्या लोकसभा निवडणुकीला अजून काही महिने बाकी आहे, मात्र याआधी मोदी सरकारने मोठा मास्टर स्ट्रोक खेळला आहे। सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे 2 लाख पर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे। काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे अशी देखील इथे माहिती आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने कर्जमाफीला निधी 17 जानेवारी 2023 रोजी मंजूर देण्याचा निर्णय घेतला। याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 16व्या वित्त आयोगाच्या संदर्भात अटींनाही मंजुरी देण्यात आली आहे आणि जे केंद्र आणि राज्य सरकारमधील कर महसुलीच्या वाटणीवर निर्णय घेण्यासंबंधित केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की 16वा वित्त आयोग फेब्रुवारी 2024 पर्यंत आपला अहवाल सादर करावा लागेल। केंद्र सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणार आहे। मोदी सरकारने ही छप्परफाड योजना आली आहे। या योजनेत महाराष्ट्रातील 90 लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात यावर्षी अनेक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे। यामध्ये सर्वेक्षण करून राज्यातील 43 तालुक्यांना दुष्काळग्रस्त ठरवून तालुक्यामध्ये दुष्काळ देखील लागू करण्यात आलेला आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात खरीप हंगाम 2023 मध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूप कमी झाल्याने अनेक जिल्ह्यात आणि तालुक्यामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांनी पेरणी करून पाऊस न पडल्याने बियाण्याचे व तेच खताचे व इतर मेहनतीचे पैसे देखील वाया गेले आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रचंड मोठ्या संकटामधून जात आहे। महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त करणे हा योजनेचा उद्देश आहे। तुम्ही योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला तुमची शेतकरी कर्जमाफी यादी 2030 जाणून घेणार आहोत। शेतकरी बंधूंनो, तुम्ही घेतलेले जुने कर्ज माफ होण्याचा इशारा वर्तवला जात असला तरी नक्की असे तर तुम्ही घेतलेल्या वर्षी लागू सर्वांना ती योजना लागू करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना उर्वरित पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा आहे। महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी महाराष्ट्रामार्फत विविध योजना राबविल्या गेलेल्या आहेत। तर माफ करण्यासाठी 31 डिसेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आली शेतकरी महात्मा फुले कर्जमाफी योजना ही। त्यानंतर ज्योती फुले कर्जमाफी योजना 2023, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना राज्यातील शेतकऱ्यांचे 5 लाखापर्यंत कर्जमाफ महाराष्ट्र शासनाकडून माफ करण्यात येणार आहे। या महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ राज्यातील अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना मिळणार आहे, पण या योजनेमध्ये फक्त 1.5 लाख पर्यंतच माफ होणार आहे। तर नवीन अपडेट अशी आलेली आहे की या योजनेअंतर्गत एकूण 7 लाख शेतकऱ्यांची खाती उघडण्यात आलेली आहे। या बँकेमध्ये 4 कोटी रुपये 4 लाख
70,000 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहे, अशी यामध्ये माहिती आहे. तर शेतकरी मित्रांनो, समोरील माहिती बघण्यासाठी कोणत्या शेतकऱ्यांना याबाबत कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही त्या संबंधित माहिती दिली आहे. त्यांचे नावं ऐकून घ्या. महाराष्ट्र राज्यातील आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी माजी लोकसभा राज्यसभा सदस्य, आजी माजी विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य या लोकांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. परत केंद्र राज्य शासनाने सर्व अधिकारी कर्मचारी एकत्रित मासिक वेतन रुपये 2,500 पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. राज्य सार्वजनिक उपक्रम उदाहरणार्थ महावितरण, एस टी महामंडळ व अनुदानित संस्था अधिकारी कर्मचारी एकत्रित मासिक वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही आहे. परत निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक वेतन 25,000 पेक्षा जास्त आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती, सरकारी साखर कारखाना, सरकारी सूतगिरणी, नागरी सरकारी संस्था, मध्यवर्ती बँक या देखील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. आणि कोणत्या बँकेना या योजनेचा हा लाभ देण्यात येणार आहे? राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, सरकारी बँक, ग्रामीण बँक या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांचं हे कर्जमाफीचं आहे त्यांना देखील इथं लाभ मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे झाली कर्जमाफी योजनेची माहिती. नवीन अपडेट आपल्याला देण्यात येईल. धन्यवाद.